नमस्कार करून मनोजम मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज्ञानरहितं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयंते गिरिया समरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवंत श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता सगळे श्रोते मंडळीला नमस्कार करून त्याचं अनुसंधान सांगायला सुरुवात केली आहे. शांतिब्रह्म एकनाथ महाराज ध्येयाचा परिहार देतात. मकराक्षी नावाचा राक्षस युद्धाला आलेला आहे. ज्यावेळेस युद्धाला निघाला त्या टायमाला आपशकून होऊ लागले आणि आपशकून होऊ लागल्यानंतर जो वायू आहे वायू हनुमानजीचा वडील आणि तो वायू सुद्धा प्रतिकूल झाला आणि वायू प्रतिकूल झाल्यानंतर सगळ्याकडे सैन्याच्या डोळ्यामध्ये धूळ जाऊ लागलेली सगळ्याला डोळे उघडता येईल अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. काही कारण वाऱ्याने उडून जाऊ लागले कारण वायूचा मुलगा हनुमानजी आहे. किती ताकद आहे. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती कारण वज्रासारखं कार्य वज्राचे कारण शरीर श्रेष्ठ आहे हनुमानजीची आणि असे हनुमानजी त्यांचे वडील आहे आणि ते कारण प्रतिकूल झालेले आहे. कारण आप तेज वायू पंच महाभूतापैकी एक वायू नावाचं प्रकरण त्या ठिकाणी पंच महाभूतापैकी आहे आणि ते प्रतिकूल झालेलं आहे. एकही जरी गैरहजेरी केली एकानं तरी आपल्याला इथं जगण्याचा अधिकार नाही बघा. वायूने जर गैरहजेरी केली तर आपला प्राण अपान व्यान उधान समान सगळं बंद पडतं. ही कारण सगळे वायूचीच क्रिया आहे मला शरीरामध्ये आणि हे प्रतिकूल झाल्यानंतर दाना दिन झाल्या गेली मकराक्षाची काय करू लागला करितावा वाजंत्र्याचा गजर येता मकराक्षेचा भार तो दे कोणिया वाहनर वीर युदा सत्वर मिसळले. कारण ज्या टाइमाला मकराक्ष येऊ लागलाय मकराक्ष कारण वाद्यानिशी येऊ लागलाय गर्जना करीत येऊ लागलाय आणि मगच महाराजांना सांगितलं देवासंग भांडण करा देवाला शाद्या शिशु बाळाला देवासंग भांडण केलं उद्धरणारा करणार करायला कारण देवासंग भांडण केलेलाचा उद्धार झाला. हनुमानजी देवही आहे आणि हनुमानजी संतही आहे. हनुमानजी वैष्णव सुद्धा आहेत एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी यवनी जन्मला मरकट तो वैष्णवामध्ये अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा प्रतिष्ठ कोण आहे असं हनुमानजीचा प्रताप आहे. महाराज साधू संतांच्या समोर सानिध्यामध्ये जरी अवगुणी असले तरी सूर्या कारण संतांच्या पायाकडे आणि देवाच्या पायाकडे येतात अशी अवस्था. तसं त्या ठिकाणी जेव्हा येऊ लागले सगळं कारण वानर सैन्याला बघितलं आणि बघितल्यानंतर जे वीर होते जे युद्धामध्ये कारण त्या ठिकाणी महान होते आणि ते वानर उठले काय करू लागले ऐसे देखो आपस पुन्हा मकराक्षे सांडी उपेक्षुन जेत उभे राम लक्ष्मण येते आपण शीघ्राला. कारण ज्या टाइमाला सगळे युद्ध दिशेने होऊ लागले तरी मकराक्ष याचा धिक्कार केला. वायू प्रतिकूल आहे कारण त्या ठिकाणी कारण घोडे जमिनीमध्ये ऋतू लागलेले आहे प्रतिकूल आहे तरी सुद्धा मकराक्ष मागे बघत नाही आणि भेट नाही जो कारण मरणावर मरण माझे मरू नाही गेले आजी झाले अमर ज्याची अशी अवस्था आहे का त्यालाच मोक्ष मिळतो मला. कारण जो देहावर उदास नाही आणि जो मरणावर उदास नाही त्याला मोक्ष कधीच मिळू शकत नाही असा विचार करणारा राक्षस कुळामधला होता पण मकराक्ष होता. मकराक्षने विचार केला रामासंग युद्ध करायचे एक तर राम मारायचं नाही तर राम
बाप माझी कारण त्या ठिकाणी कृती होणार आहे याची शकून गाठ बांधून मकराक्षण रत्मल्य रामाच्या समोर न्यायचा प्रयत्न करू लागलो. उडोडी पैवानर झडपीती राक्षस भार तैसाची सोबती निशाचर रणी वानर मर्दिती. कारण ज्या वेळेस निघाला वानर प्रतिकूल कारण वानर त्या ठिकाणी युद्ध करू लागलेले आहे. कुणी कारण ध्वजावर धडक मारू लागलेले, कुणी कारण समोरून आडवा येऊ लागलेले, कुणी धोंडे मारू लागलेले. राक्षस सुद्या कारण निर्गुण होते बरं का. राक्षस सुद्या निर्गुण होते कारण या राक्षसामुळे भगवंताला हा अवतार घ्यावा लागले. जय विजयापासून बघा का अवतार घेतले, कशासाठी अवतार घेतले आणि एक एक अवतार संपवायला देवाला काय काय झाले ते, किती यातना किती कार्य भोगावं लागलेलं आहे ते बघा. तसा राक्षसही निर्भीड होते म्हणून राक्षस न जुमानता वानराला कारण माग सारीत, वानराला मारीत कारण समोर हा रामाकडे निघून लागले. रणी खवळला वेताळ वानर निशाचर प्रबळ रोम हारसे युध तुंबळ हलकलोळ राक्षसा. रणाच्या ठिकाणी रणकल्लोळ सुरू झालेला आहे युद्धामध्ये. आणि वेताळ नावाचा दैत्य कारण युद्धाला समोर आलेला आहे. राक्षस कारण खवळले पण वानर सुद्धा खवळलेले होते. भांडण म्हणल्यावर कोण कुणाला कमी पडतोय बरं का. आणि भांडण धरीत असताना असं धरावं, भांडण धरीत असताना असं धरावं. त्याचं कारण वानराचं आणि राक्षसाचं भांडण एकमेकांमध्ये चालू झालेलं आहे. दोन्ही एकमेकाला मारू लागलेले आहेत. असं भांडणाचं कार्य सोळपटी सविंदी ती बाण आणि ती शिळा द्रोम पाशान फोडून अंग त्राण धनुष्य बाण मोडीती. वानरानं पराक्रम करू लागलेले आहेत वानर. कारण त्या जागेवर दगड मारू लागले, वृक्ष मारू लागले आणि राक्षसाच्या वक्र हातामधले धनुष्य तोडू लागले. राक्षसाची अंगवान भंग करण्याचं कार्य करू लागले. अंगवान संपली पाहिजे आणि इथून पळून गेलं पाहिजे. रणांगणात काय असते, रणांगणामध्ये तेच कार्य आहे. आपल्याला हे आपण ही कारण जन्म मरणाच्या रणांगणामध्ये आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी सूर केर कायती बापुडी हीर अहंकाराची घोडी. कारण त्या ठिकाणी हे जिंकल्यानंतर आपला सुद्धा विजय आहे. तसा आपला विजय प्राप्त करण्यासाठी दोन्ही दळ कारण त्या ठिकाणी कोणाला शक्ती लावू लागली. जैसे धन्यवासी सुरवर रणी भिडती अति दुर्धर तैसाची वानराणी निशाचर निशाचर घोरांदर मांडिले. एवढा